नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. आज आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे, अशा एका पक्षाचं व्यक्तिमत्व आहे ज्या पक्षाबद्दल मी नेहमी सतत बोलत असतो. राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आता मी काय कुठला त्यांच्या पक्षातला अगदी पुरुष जो नेता आहे अशा प्रकारचं व्यक्तिमत्व नाहीये, तर त्यांच्या पक्षातलं एक गाजलेलं नाव. पण ते नेहमी पडद्यामागं राहतं. ते नेहमी लोकांना सहसा दिसत नाही. पण कामं इतकी महत्त्वाची असतात किंवा कामं इतकी मला नेहमी प्रभावित करतात. अशा आपल्या मनसेच्या रायगड जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष आहेत, ज्या डॅशिंग अशा आपल्या अदितीताई आपल्यासोबत आहेत. नमस्कार. परवाच जे एक आपल्या पनवेलमध्ये हिरानंदानीमध्ये जे काही प्रकरण घडलं, मराठी कुटुंबाला किंवा मराठी माणसाबद्दल ज्या काही गोष्टी झाल्या, त्याच्यावरती देखील अदितीताई आपण आवाज उठवलात. पहिली गोष्ट मी तुम्हाला एक प्रश्न पहिला असा विचारेन, की आत्ताच निवडणुका झाल्या आणि मनसे पक्षाला हार स्वीकारावी लागली. अनेक जण सांगितले की मनसे पक्ष संपला. तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहता? तुमचा एक वैयक्तिक पक्ष, तुम्ही पक्षाच्या एक वैयक्तिक पदाधिकारी आणि एवढ्या मोठ्या जिल्ह्याच्या अध्यक्ष आहात. कसं नक्की पाहता या पक्षाकडे, की काय अजून पुढं आहे, करायचंय की संपलं खरंच, असं जसं लोक म्हणतात? कसं आहे प्रदीप भाऊ, मनसे हा असा एकमेव पक्ष आहे जो कधीच संपू शकत नाही. यामागची कारणं आपल्याला प्रत्येकाला माहिती आहेत. आणि राहिला प्रश्न इलेक्शनचा, तुम्ही राजसाहेबांची सगळी भाषणं ऐकता, आवर्जून ती बऱ्याच वेळा अटेंडही करता, हेही आम्हाला माहिती आहे. मनसे हा एकमेव पक्ष आहे जो निवडणूक म्हणून नाही बघत. म्हणजे कित्येक पक्ष आहेत जे पक्ष फक्त निवडणुकीच्या जोरावर चालतात, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष आहे जो निवडणुकीला स्वतःचा शेवटचा पर्याय म्हणून कधीच बघत नाही. आम्ही फक्त आणि फक्त मराठी माणसाला बघून त्यांच्यासाठी काय करता येतंय ह्या गोष्टीचा दृष्टिकोन डोक्यात ठेवूनच आम्ही आमची कामं करतो, किंवा आम्ही त्या दृष्टिकोनातूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष बघतो. पण 20 वर्ष मग तुम्ही जर सांगताय मराठी माणसाचा दृष्टिकोन ठेवतो, मग 20 वर्ष मराठी माणसाने का बरं सत्ता दिली नाही, हा लोकांकडून जो प्रश्न येतोय त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? कारण 20 वर्ष ज्यांच्यासाठी तुम्ही काम केलं, मग त्यांनी तुम्हाला मताच्या स्वरूपामध्ये सत्तेत का नाही बसवलं? आत्ताच आपला मेळावा आमचा झाला पदाधिकाऱ्यांचा, तर त्याच्यामध्ये साहेबांनी मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीचा पुरेपूर स्पष्टीकरण हे दिलेलं आहे. आणि साहेबांनी दिलेल्या स्पष्टीकरणाला आम्हाला हे प्रत्येकाला पटलेच आहे आणि हे मराठी माणसांना सुद्धा पटलं असेल. राहिला प्रश्न, कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी गफलत ही झालेलीच आहे, हे आपल्या सर्वसामान्य लोकांना सुद्धा माहिती आहे. आणि जे साहेब सांगतात ते विदाऊट पुराव्याशिवाय कधीच बोलत नाही. त्याचे पुरावे किंवा त्या संदर्भातली पुढच्या ज्या काही तुम्हाला प्रश्न असतील ते भर लाखो लोकांसमोर साहेब नेहमीच बोलत असतात. त्यामुळे मला वेगळं काही स्पष्टीकरण द्यावं असं आत्ता तरी वाटत नाहीये. आता मी अनेक पक्षातूनच काही कार्यकर्ते मला खास करून मेसेज पाठवतात, अनेक जण कमेंट करतात की राजसाहेबांच्या आजूबाजूची लोक ज्यांचं राजसाहेब जास्त ऐकतात, बाकीच्या पदाधिकाऱ्यांचं किंवा पक्षामध्ये असं एक तुमच्या वातावरण आहे की त्यांची चार आजूबाजूची लोक पक्षाचा प्रत्येक निर्णय ठरवतात. ते खरंच आहे, सत्य आहे, की बाबा आपलं फक्त असंच उठवलं जात आहे? हे बघा, जे तुम्हाला मेसेज करतात, मला त्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला हे सांगायचंय की राजसाहेब ठाकरे तुमच्या छोट्या पदाधिकाऱ्यापासून वरती असलेल्या प्रत्येक नेत्याला वैयक्तिक ओळखतात, हे लक्षात घ्या. राजसाहेब ठाकरेंना जेव्हा आपण वैयक्तिक दृष्ट्या समजून घेऊ, ती व्यक्ती काय आहेत, ती गोष्ट निराळी आहे की त्यांच्या मनातला आपण ओळखू शकत नाही. पण जेव्हा तुम्ही त्यांना समजून घेता की साहेबांनी घेतलेला निर्णय हा योग्य आहे, त्यावेळेस साहेब काय आहेत ना हे तुम्हाला लक्षात येतं. त्यामुळे हे जे प्रश्न करतायत, कदाचित त्यांना तो अनुभव असेल, पण मला वाटत नाही की माझ्यासाठी असा कधी अनुभव आलेला आहे की साहेब हे साहेब आहेत. त्यांचे निर्णय हा प्रत्येक नेता आणि प्रत्येक पदाधिकारी हा त्यांच्यासाठी योग्यच असतो, कुठलाही तो निर्णय असू दे. पण मग आता ज्या काही भूमिका बदलण्याच्या गोष्टी लोक सांगतात, तर त्याकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा ते दिसतंय ना समोर की ह्या भूमिका बदलल्या. कारण बिनशर्त नाही, ऐकून घ्या, एक बिनशर्त पाठिंब्यापासून ते या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या बाजूने थोडीशी टोन असणं, आत्ताच्या तुम्ही सांगता कालच्या मेळाव्यामध्ये मी देखील ते भाषण पाहिलं, त्याच्यामध्ये सरळ भाजपाच्या यादीच वाचून दाखवणं की हा नेता आला इथे येऊन व्हाईट झाला किंवा या सगळ्या गोष्टी. मग ह्या ज्या भूमिका बदलत आहेत दिसत आहेत सरळ,
आता उद्धव ठाकरे एकदा गेले तिकडे गेले, हम्म. परत त्यांनी युटर्न अजूनपर्यंत तरी घेतला नाहीये. मग राज ठाकरे असं का करतायत? म्हणजे तुम्ही एक पदाधिकारी म्हणून तुम्हाला काय वाटतं की हे योग्य आहे की अयोग्य आहे, की खरं असं राज साहेबांनी केलंच नाही पण लोक उठवतायत? राज साहेब, म्हणजे तुमच्या प्रश्नाच्या उत्तरावर मी नक्कीच येईन, पण त्याआधी मला हे सांगायचंय, साहेबांनी घेतलेला कुठलाही निर्णय हा आमच्यासाठी योग्यच असणार आणि तो योग्यच ठरलेला आहे. आणि भूमिका आम्ही बदलत नाही, भूमिका सत्ताधारी बदलतात. याचं उदाहरण वाचून दाखवलं आपण, जसं म्हणता आहे ना, अगदी तंतोतंत ते युट्यूबवर पण आहे साहेब, किंवा आपण गुगल केल्यावर तर त्याच्यावर देखील समजेल की नक्की भूमिका कोण म्हणतंय, बदलतंय, कोणाचा पाठिंबा कोणाला द्यायचा होता आणि कोणी देशद्रोहाविरोधात गेलं आणि कुणाच्या मुलीला किंवा कुणाच्या वडिलांचा ह्या गोष्टीला विरोध होता, मग आपण त्यांनाच सत्तेत आणण्यासाठी त्यांनाच मुख्यमंत्री केलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग त्यामध्ये फक्त आणि फक्त राजसाहेब भूमिका बदलतात असं तुम्ही कसं म्हणू शकता? असं आपण नाही म्हणू शकत ना, कारण बरोबर. साहेब कधीच भूमिका बदलत नाही. आम्ही आमच्या म्हणजे साहेबांनी दिलेल्या कुठल्याही निर्णयावरती पदाधिकारी यासाठी ठाम असतो. किंवा तुम्ही एक गोष्ट बघितली असेल तर मनसेचे पदाधिकारी कधी कुठे सैरावैरा पळताना तुम्हाला दिसणार नाही. बरोबर. लक्षात घ्या, नगरसेवक, आमदार, खासदार हेच का सैरावैरा पळतात? म्हणजे हे लोक ह्यांच्या फायद्यासाठी स्वतःची भूमिका बदलतात आणि त्याचं खापर फोडायचं म्हणून तुम्ही मनसे ह्या पक्षावरती फोडता का? राहिला प्रश्न बिनशर्त पाठिंबा देण्याचा, तुम्ही मला विचारलात, त्यावेळी साहेबांनी स्पष्ट मत म्हटलेलं, आपल्या देशासाठी जर कुठला आपल्याला व्यक्ती योग्य असेल तर ते मोदी साहेब आहेत, म्हणून ते मोदींना पाठिंबा देतात. मग आता ते मोदींवर असं का म्हटले जात नाही नाहीत? की भाजपाला पाठिंबा देत आहेत. त्यांनी एका व्यक्तीला पाठिंबा दिला होता, एका पक्षाला नाही दिला होता. हे मुळात आपण हा, समजून मग घेतलं जसा पाहिजे. पाठिंबा त्यावेळेला दिला खासदारकीला, आमदारकीला जरी दिला असतं तरी आज मनसे पक्षाचे 10-12 आमदार राहिले असते, लोक सांगतात, आणि त्यातून संघटना मोठी झाली असती. तर मग इथं राजसाहेबांनी हा का विचार केला नाही किंवा हा फायद्याचा विचार का केला नाही? फायद्याचा विचार किंवा नुकसानाचा विचार राजसाहेब कधीच करत नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांना ते विकत नाहीत, हे जास्त महत्वाचं असतं. आणि एक पक्ष आहे, एखाद्या पक्षाने स्वतःची भूमिका मांडून वैयक्तिक दृष्ट्या निवडणूक लढवणं हे कुठे चुकीचं आहे? हा काय गुन्हा थोडी आहे? अजिबात नाहीये. आम्ही म्हणजे साहेबांचा पक्ष, ज्याला आम्ही आमचं कुटुंब म्हणतो, साहेब कुठल्याही कार्यकर्त्याला न विकता आमच्यासाठी हा जर निर्णय घेऊ शकतात तर 100% तो बरोबर असतात. आणि ह्याच्यामध्ये काय चुकीचं झालं? आमदारकीच्या निवडणुकीमध्ये असे कितीतरी लोक आहेत ज्यांनी खूप कमी मतांनी सीट्स पडलेत. आम्ही मान्य करतो ना, आमची एकही आमदार आला नाही, म्हणून ह्याचा अर्थ असा नाही होत ना की पक्ष संपला. आम्हाला आमची ताकद किती जास्त वाढली आहे हे देखील कळलंय. आम्ही किती चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचलो हे देखील आम्हाला माहिती पडलंय. मग आता भारतीय जनता पार्टी असो, एकनाथ शिंदेचा पक्ष असो, महायुती असो, मग या लोकांनी फक्त वापर करून घेतलेलं दिसतंय. हे फायद्यासाठी एकत्र आहे. वापर आजपर्यंत अशी कुठलीही व्यक्ती आलेली नाहीये की ज्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा फायदा करून घेतलेला आहे. एक लक्षात घ्या, आम्ही ठराविक मुद्द्यांवरती आजपर्यंत ठाम आहोत म्हणून महाराष्ट्रामध्ये आपला मराठी माणूस टिकलेला आहे, हे तुम्ही मान्य करायलाच हवं साहेब. निश्चित. जर आमच्या साहेबांनी सुद्धा त्यांची धोरणं ह्यांच्यासारखी जर बदलायचं ठरवलं ना, तर महाराष्ट्रामध्ये आज तुम्ही आणि मी दिसणारच नाही. साहेबांचे निर्णय आणि साहेबांची धोरणं ही ठाम आहेत म्हणून आज मी तुमच्यासमोर एक पक्षाचं वैयक्तिक व्यक्तिमत्व म्हणून तुमच्याशी बोलू शकते. मी एक महाराष्ट्र सैनिक म्हणून तुमच्याशी बोलू शकते. नक्कीच साहेबांनी मला जिल्हाध्यक्ष म्हणून पद दिलेलं असलं तरी सुद्धा मी पहिले एक महाराष्ट्र सैनिक आहे. त्यामुळे साहेबांचे सगळे निर्णय माझ्यासाठी, माझ्या पक्षासाठी, माझ्या लोकांसाठी आणि माझ्या पदाधिकाऱ्यांसाठी योग्यच असणार. पण आता भारतीय जनता पार्टी असो किंवा एकनाथ शिंदेचा पक्ष असो किंवा कोणतेही विरोधक असो, हे महाविकास आघाडीवाले जरी असो, परवा राज ठाकरे म्हटले की एका भाषणामधून की मी माझ्या पक्षाविषयी जो काही नेरेटिव्ह सेट केला जातोय जो निगेटिव्ह आहे, नकारात्मक आहे, त्याला मी फोडून पाडेन. पण तसं कुठं दिसतच नाही ना. म्हणजे त्या पद्धतीनं प्रत्येक नेरेटिव्हची लिस्ट काढा, त्या पद्धतीने तुमचे नेते किती त्याच्यावरती बोलतायत हे अत्यंत महत्वाचं. नेरेटिव्ह फोडणार म्हणजे नक्की कसं, हे पहिलं लोकांना समजलं पाहिजे. तुम्ही नक्की कसं, एक महिला अध्यक्ष तुम्ही आहात तर तुमचा काय याच्याविषयी हे असेल की माझ्या पक्षाची नकारात्मक गोष्टी मला सकारात्मक करायच्यात, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय वाटतं, काय पक्षानं ताकद दिली पाहिजे, ताकद तुम्हाला बोलण्यासाठी किंवा इतर नेत्यांना, याच्याबद्दल काय सांगाल? साहेब
आत्मचिंतन करणं हा एक आपण शब्द तुम्हाला माहितीये, हो. आपण आईच्या पोटातून कुठल्याच गोष्टी शिकून येत नाहीत. जेव्हा एखादा सेटबॅक करायची वेळ येते तेव्हा आपण आत्मचिंतन करणं हे गरजेचंच असतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आज तुम्ही म्हणताय 20 वर्षापासून एखादी गोष्ट सेट केलेली आपल्याला आता मिळाली नाहीये, तर मग साहेब मला तुम्हाला हे सांगावं असं वाटतं की तुम्ही म्हणाल की साहेबांनी एका दिवसातच आत्मपरीक्षण करावं, आत्मचिंतन करावं आणि सगळे निर्णय घ्यावं असं तसं नाही होत होणार. नाही. बरोबर. जो 20 वर्षाचा सेटबॅक आपल्याला मिळाला आहे, आपण आजपासून जो नव्याने पक्ष सुरू केलेला आहे किंवा नव्याने साहेबांनी जी का आम्हाला पुढचे मार्गदर्शन केलेले आहेत, काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे, त्या हिशोबाने आम्ही जेव्हा वाटचाल करायला सुरुवात करतोय त्याच्यात थोडासा वेळ तर नक्कीच जाणार. आणि 100% मी तुम्हाला शाश्वती देते किंवा खात्री देते, ह्या पुढे जो आमची जी वाटचाल असेल ना, ती नेहमी आमचा ग्राफ हा वरतीच राहणार. आजही आमचा ग्राफ खाली नाही गेलेला आहे. आम्ही कुठेतरी थांबून विचार करतोय की आमच्या भूमिका आता पुढे काय ठेवल्या पाहिजेत. आम्ही साहेब आम्हाला जे मार्गदर्शन करतायत, साहेब आम्हाला जी जबाबदारी देणार किंवा साहेब आम्हाला जे निर्णय सांगणार ते आमच्या भल्यासाठीच असणार हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही ना की आजच निवडणुका झालाय, आजच आपला पराभव झालाय, तुम्ही आजच्या आज आम्हाला सांगा उद्या काय करायचं. एक पक्ष चालवणं नाही, तुम्ही आणि आता एका जसं परिवाराला सांभाळणं हे तुम्ही आता देखील काय तेवढंच म्हटलं महत्त्वाचं की आहे. तुम्ही ग्राफ वरती गेलाय, बरोबर. पण या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेसारख्या पक्षाची मतं ही अर्धी झालेत. मग त्या नक्की कशामुळे झाले? ईव्हीएमचा घोटाळा होता, नक्कीच. या लोकांनी तुम्हाला फसवलं की तुम्ही कुठेतरी कमी पडला? हे बघा, तुम्ही मला आज बोलवलं काही गोष्टींवरती बोलायला, तिकडे मी हे नाही म्हणत आहे, मला दुसऱ्यांच्या चुका नाही दाखवायच्यात की यांच्यामुळे हे झालं, त्यांच्यामुळे हे झालं. उद्या जाऊन लोक हा जो इंटरव्ह्यू आहे किंवा आपण जे बोललोय हे बघितल्यावर असं देखील बोलतील की पक्षाचा पराभव झाला ना, म्हणून पक्षाची बाजू मांडायला राज ठाकरेंनी जो मेळावा घेतला त्याच्यावरती बोलायला अदिती सोनार आलेत. नाही, त्यांच्या ज्या चुका आहेत त्यांच्यामुळे आमच्या पक्षातल्या ज्या उमेदवारांना उभं होते त्यांना जो काही नुकसान झालंय ती आम्ही पोकळी कशी भरून काढणार यावरती आम्ही आता विचार करतोय. किंवा पण मॅडम, नुकसान झालं तुम्ही असं सांगताय मला, पण नुकसान जर राजसाहेब 10-5 सीटा घेऊन किंवा जागा घेऊन ज्या येणार आहेत त्या जर भारतीय जनता पार्टी असोत, एकनाथ शिंदे असोत किंवा महायुतीसोबत असोत, यांच्यासोबत गेल्या असत्या तर या जागा तुमच्या राखल्या गेल्या असत्या. नाही, पण त्या मग त्या राजकारणामध्ये तडजोड करावी लागते. जसं मी तुम्ही तुम्हाला म्हणता 10-12 सीट राखल्या गेल्या असत्या, हो, म्हणून जे कार्यकर्ते उभे होते आज त्या लेवलचे केपेबल व्यक्तिमत्व असल्यामुळेच राजसाहेबांनी त्यांना उमेदवारी दिली होती. मग 10-12 लोकांसाठी बाकीच्या लोकांना विकायचं का? हा व्यवहार आमचा पक्ष नाही करत. पण पक्षाचे जे काही नकारात्मक गोष्टी आज महाराष्ट्रात समोर आल्या, त्यातून निश्चित पक्षाला गळती लागेल म्हणण्यापेक्षा कुठे ना कुठेतरी पक्ष अजून मागे जाईल. साहेब बघा, माझं सकाळचा अगदी काय म्हणतात तो शपथविधी असू दे किंवा 40 आमदार घेऊन आपण दुसऱ्यांकडे जाणं म्हणजे एकाच्या छातीत खंजीर खुपसून माझ्या स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी मी दुसऱ्या पक्षात विलीन होणं, ह्यापेक्षा कोणाचीही साथ न देता स्वतःचे उमेदवार उभे राहून भले ते निवडून न येऊ दे, हा स्वाभिमान भला की दुसऱ्याच्या ताटाखालचं मांजर होणं हे भलं. नाही, पण मग आता तुम्ही सांगताय 40 जण गेले, शपथविधी घेतला, पण याच लोकांनी निवडून दिलं. तसं बघायला गेलं तर माहितीये साहेब, पॉसिबिलिटी सगळ्याच आहेत. त्यांना निवडून दिलं ना, म्हणजे याचा अर्थ असा तर होत नाही की ज्या मतदारांनी या लोकांना निवडून दिलंय त्या मतदारांनी मतदान करताना कुठला विचारच केला नाही. साहेब, आता आपण मतदानावरती आलो ना, मीही देखील एक महिला आहे. हे पूर्ण मतदान काय बेसवरती जिंकलं गेलं आहे ह्याचा अभ्यास न करण्या इतकं कुठलीच व्यक्तिमत्व जे राजकारणाला राजकारण म्हणून बघतं, म्हणजे व्यवसाय करणं किंवा आम्हाला खूप काही कमवायचं असं न करणं, म्हणजे आमच्यासारखे काही एक्का दुक्का लोक आहेत जे राजकारणाला ऍक्च्युअल सोशल वर्क म्हणून बघतात. हे सगळं राजकारण ह्यावेळीच्या अगदी त्या लाडक्या बहिणी योजनेवरनं जिंकलं गेलंय, ह्याला तुम्ही डिनाय करू शकत नाही. निश्चित इलेक्शन झालं, साहेबांनी मागे देखील सांगितलं होतं, हा प्रभाव झाल्यानंतर इलेक्शन झाल्यानंतर काय होणार हे देखील राजसाहेब म्हटले होते. मग तुम्ही ह्या गोष्टींचा विचार का करत नाही की जे राजसाहेब ठाकरे म्हणतात त्या गोष्टी सत्य असतात? राजसाहेबांचा पराभव झाला, त्यांच्या पक्षाचा पराभव झाला, त्यांनी हातमिळवणी केली नाही किंवा त्यांनी हे केलं किंवा त्यांनी ते केलं, या चुका मोजण्यापेक्षा त्यांनी ज्या गोष्टी पॉझिटिव्हली घेतल्या त्या का आपण बघत नाहीये? तुम्ही टोल बघा,
आज प्रत्येक गोष्टी ठिकाणी मराठी बोललं जातं. आज तुम्हाला IVR जेव्हा आपण फोन करतो तिकडे आपली भाषा नव्हती, तिकडे बोललं जातं. आज कामगाराच्या ठिकाणी बघा, कामगारांना मराठी घेतलं जात नाही, तिकडे घेतलं जातं. मग हा मुद्दे का आपण लक्षात घेत नाही? आणि हे जे आत्ताचं इलेक्शन आहे, आपण कितीही म्हटलं की मनसेला खूप कमी मतं मिळाली असतील किंवा काही मतं मिळाली असतील, तर माझं वैयक्तिक मत हे असतं की घरातली जी स्त्री असते, तुम्ही जेव्हा जरी ती हाऊसवाईफ असली, तिच्या हाताला पैसे नसतात, म्हणजे नवरा कमवेल, मुलगा कमवेल, तो तिला पैसे देईल, त्यानंतर ती तिचं घर तिच्या चौकटीमध्ये राहून चालवते. काही न करता जेव्हा आयते पैसे कुठल्याही अशिक्षित स्त्रीला किंवा कुठल्याही प्रकारच्या वर्किंग जरी असल्या तरी त्यांना आले, तर तो मतदानाचा एक गट्टा तिकडे जाणार, ह्याला तुम्हाला काहीच शंका नाही. बरं, त्यानंतरचा इलेक्शन झाल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आम्ही एवढे पैसे देऊ, तेवढे पैसे देऊ. पण त्या व्यतिरिक्त जर तुम्ही बघितलं तर तो ग्राफ कसा गेलाय. पुढच्या 5 वर्षांनी हे नवीन काहीतरी धोरणं आणतील, नवीन काहीतरी पद्धतीने टॅकल करतील आणि पुन्हा जनतेला भूलथापा घालतील आणि पुन्हा तेच करतील. पण आता परत त्या केसवरती जर स्टडीज केल्या तर त्याच्यातले अर्धे किंवा निम्म्यापेक्षा जास्त गोष्टी स्क्रुटिनी केल्या गेल्यात आणि त्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत. म्हणजे महिला भगिनींना चुना लावून यांनी मतं घेतली तसं नाही वाटत आहे का? मग ती का पडणार? बरं ठीक आहे, मग आता महानगरपालिकेचे इलेक्शन येते, लाडकी बहीण अजून चालू आहे. येणाऱ्या काळामध्ये हे 7,000 द्यायचे जागे अजून 14,000 देतील. मग त्यावेळेला देखील तुम्ही जसं सांगताय की हे चुकीचं असेल तर निश्चित असेल. अनेक राजकीय तज्ञांनी देखील सांगितलं की या ज्या गोष्टी किंवा ह्या लोभापायी जे काही मतदान विकत घेतलं जातंय अधिकृतरित्या, तर ती जर गोष्ट आता महानगरपालिकेला पुन्हा झाली आणि हे लोक जर पुन्हा सत्तेत आलं, तर मग तुम्ही पक्ष म्हणून एक वैयक्तिक तुमचं म्हणतोय, कोणासोबत याल ती गोष्ट वेगळी, पण वैयक्तिक म्हणून तुमची मला असं वाटतं हानी झालेली किंवा तुमचं नुकसान झालेलं तुम्हाला वाटतंय का? की होईल असं झालं तर परत आमच्या पक्षाचं नुकसान होईल? नाही होणार, कारण आता त्यांना जो फटका बसलाय, आपण गणितात भाषेत समजू असं घेऊ, आपण 10 महिला पकडल्या तर त्याच्यातला ऑलरेडी त्यांनी 6 महिला रिजेक्टच केलेल्या आहेत, कारण त्यांनी जो क्रायटेरिया ठेवला त्याच्याप्रमाणे त्या 6 महिला रिजेक्ट झालेल्या आहेत. मग 4 महिलांच्या जीवावरती ते मतदान जिंकून येतील का? 4 महिला खऱ्या आहेत, कारण त्या त्यांच्या क्रायटेरियामध्ये बसतात की खरंच त्या लाडक्या बहीण योजनेमध्ये बसतात. बरोबर. तुम्ही त्यांचे सगळे क्रायटेरिया वाचले का? वाचले असतीलच कदाचित. त्याच्यामध्ये देखील हे देखील त्यांनी म्हटलंय, म्हणजे दुसरा कुठल्या योजनेचा लाभ घेत असेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाही. तुम्ही समजा दुसऱ्या ह्याच्यामधनं काही कर्ज घेतलं असेल, म्हणजे त्यांच्या गव्हर्नमेंट रिलेटेड क्रायटेरियामध्ये तुम्ही जे काही घेतलं असेल ते तुम्हाला हे पैसे येणार नाही. म्हणजे त्या उरलेल्या 4 जणी तुमच्या अशा अजून 1 किंवा 2 वरती कमी आल्या. ग्राफ लाखोतला आहे, आपल्या व्ह्युअर्सना समजावं म्हणून मी 10चा आकडा घेतला. आपण 20च्या आकड्यामध्ये 30च्या आकड्यामध्ये जरी म्हटलं तरी हे ऑटोमॅटिक कमी होत जाणार. त्यामुळे आता महानगरपालिकेच्या जोरावरती जे नाणं त्यांना चालवायचंय ते नाहीच चालणार, 100% नाही चालणार. आणि हेच राजसाहेब पहिल्यापासून म्हणतात, त्यांनी त्यांची धोरणं कधीच बदलली नाहीयेत. तुम्ही स्वतःला विकू नका, हेच त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे मला तरी असं वाटत नाही की ह्या वेळेस मतदार, महानगरपालिकेच्या निवडणुकींच्या वेळेस मतदार राजा अगदी सुज्ञ पद्धतीने हे सगळं मतदान व्यवस्थित पार पाडेल. महाराष्ट्रामध्ये आता मराठीसाठी मनसे आणि राज ठाकरे अत्यंत पुढे येतात. ते काही नाकारण्यासारखं नाहीये आणि निश्चित कुणी नाकारू नये. मी एक मराठी माणूस म्हणून पण राजसाहेबांचा नेहमी मराठीसाठी पाठिंबा देईल. पण मग एक महत्वाची गोष्ट मला सांगायची तुम्हाला की याच मराठी माणसांनी या निवडणुकीला मतदान केलं. आता तीच मराठी माणसं जेव्हा मराठी माणसावर अन्याय होत आहेत तेव्हा सांगतायत की आम्हाला राज ठाकरे पाहिजे. मग नक्की सुज्ञ कोण नाहीये? मतदार नाहीये, नेते नाहीयेत, आपली प्रशासकीय व्यवस्था नाही, आपला मीडिया नाही, की काय नक्की याच्यावरती कसं? कारण या गोष्टी ह्या सरळ निवडणुकीवरती परिणाम आणतात आणि खास करून अशा मनसेसारख्या एका पक्षाविषयी जो पक्ष बिंदास एखाद्या गोष्टीला सरळ नडतो, जो मागचा पुढचा विचार करत नाही. तर मग नक्की काय मतदार सुज्ञ नाहीत की आपण कुठेतरी कमी पडतोय? हा माझा महत्वाचा प्रश्न आहे तुम्हाला. आपण कुठेतरी कमी पडतोय असं मनसे पक्षाबद्दल मी कधीच म्हणणार नाही. कारण मगाशी तुम्ही विषय घेतला तो तुमच्या लक्षात आला असेल म्हणून तुम्ही मला तो प्रश्न विचारलात. मला म्हणालात की आपण नंतर त्या मुद्द्यावर येऊ, पण मी त्याला कनेक्ट करते तुम्हाला तो विषय. आता मी मागच्या आठवड्यामध्ये हिरानंदानीमध्ये गेली होती. तिथे जी नॉन महाराष्ट्रीयन महिला होती, तिचं फार मराठी लोकांना त्रास होता. जाणून बुजून मराठी लोकांना टॉर्चर करणं, शिवीगाळी करणं. तिला आमच्या पद्धतीने आम्ही उत्तर तर दिले, त्याच्यानंतर आजपर्यंत परत फोन नाही आला आणि आम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये पण राहतो.
हा मुद्दा जितका महत्वाचा आहे ना, की आम्ही त्यांच्या संपर्कात राहतो. आम्ही त्यांच्या संपर्कात राहणं जेवढं महत्वाचं आहे, तेवढंच महत्वाचं आहे की तुम्ही तिथून मतदानाच्या ठिकाणी योग्य वेळेस पोहोचणं. म्हणजे मतदारांनी मतदान करणं हे पण तितकंच महत्वाचं आहे आणि विचारपूर्वक मतदान करावं असं मला वाटतंय. हा माझं मत आहे. ठीक आहे. एक महत्वाचा प्रश्न मी हा विचारेन, काय वाटतं तुमच्या वैयक्तिक पक्षाबद्दल की या गोष्टी नाही व्हायला पाहिजेत आणि ह्या केल्या पाहिजेत? मनसे पक्ष ना वैयक्तिक. हे सगळे निर्णय मनसे पक्षाचे पक्षप्रमुख सन्माननीय राजसाहेब, आदरणीय साहेब आमचे घेतात. कोणी काय केलं पाहिजे आणि कोणी काही नाही केलं पाहिजे. मी अजून एवढी मोठी नाहीये की मी कुठल्याही गोष्टी कोणालाही सुचवू. पण मला हे 100% माहिती आहे की साहेब त्यांच्या महाराष्ट्र सैनिकाला कधीच विकणार नाहीत आणि ते जे काही निर्णय घेतील ते माझ्यासारख्या छोट्या महाराष्ट्र सैनिकासाठी सुद्धा खूप मोठी गोष्ट असेल आणि ते घेतायत त्याचा मला खूप अभिमान आहे. निश्चितच आज आपल्या सोबत महिला अध्यक्षा होत्या आदिती सोनार मॅडम, आणि त्यांनी त्यांच्या पक्षाच्या भूमिका, त्यांनी ज्या ज्या काही गोष्टी घडल्या या मागच्या 5-6 महिन्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर मांडल्यात. मनसे पक्ष मराठी माणसासाठी, मराठी भाषेसाठी इतकाच महत्वाचा आहे हे आपल्याला कोणालाही विसरून चालणार नाही. महानगरपालिकेच्या निवडणुका येतात. महानगरपालिका म्हणजे थेट तुमच्या घरातल्या पाण्यापर्यंत किंवा तुमच्या घरातल्या प्रत्येक प्रश्नापर्यंत पोहोचणारी एक अशी संस्था किंवा एक अशी चैन तयार करून ठेवले. त्याच्यामध्ये मराठी माणसाचा आवाज असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येकानं या गोष्टीचा विचार करा आणि मराठी माणसासाठी जो जो आवाज उठवेल, मी त्या आलेत म्हणून फक्त मनसेचंच नाव घेत नाहीये, कोणताही पक्ष असो, मराठीसाठी जो जो आवाज उठवेल त्याच्या पाठीमागं मराठी माणसानं उभं राहावं एवढंच मला वाटतं. जय महाराष्ट्र. आपण आलात त्याबद्दल खरंच आपलं मी आभार व्यक्त करतो की तुम्ही मला वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद.